होळी पुरणाची पोळी. आपल्याला होळीच्या दिवशी आपण पुरणपोळी करतो, होळी पेटवतो एवढंच आपल्याला माहिती आहे. पण होळीला नेमकं काय करावं, काय करू नये हे माहिती आहे का? चला तर बघूया. श्री स्वामी समर्थ. मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. होळीला नेमके काय करायचे? घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवलं. गाईचे तूप, 11 लवंग, 7 बतासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळी पूजा करावी. होळीला 11 प्रदक्षिणा माराव्या. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे. नैवेद्य दाखवा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावेत. शनीचा त्रास निघून जातो. शत्रू आपल्याला खूप त्रास देत असेल तर हा उपाय करा. होळीच्या दिवशी 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करावी की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातली सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळी टाकावीत. आपली कोणतीच मनोकामना पूर्ण होत नसेल, आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसपर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. ह्याने आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. आपला उद्योगधंदा वाढत नसेल, आपल्या व्यापारामध्ये उन्नती होत नसेल तर होळीच्या दिवशी शंकराला संध्याकाळी 21 गोमती चक्र व्हावेत. ह्यामुळे आपला व्यापार वाढतो व आपल्या व्यापारामध्ये उन्नती होते. हा उपाय होळीच्या दिवशी नक्की करा. काही व्यक्तींना खूप राहूचा त्रास असतो, त्यांची कोणतेच कामं होत नाही, राहूचा दोष असतो. तर त्यांच्यासाठी एक उपाय सांगणार आहे. होळीच्या दिवशी तो उपाय करायचा आहे. त्यांना खूप राहूचा त्रास होत असेल तर त्यांनी राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडं गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास कमी होतो, दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात. तर हा उपाय नक्कीच करा. श्रद्धेने हा उपाय नक्कीच करा. राहूचा त्रास नक्कीच कमी होईल. हे सगळे उपाय होळीच्या दिवशी नक्कीच करा. नक्कीच आपल्या घरात सुख समृद्धी शांती आरोग्य नांदेल. तर हे उपाय कसे वाटले मला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.